नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील द्यानेसह परिसरातील शेतकरी वर्गामध्ये पशुधन चोरीला जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। बागलाण तालुक्यातील द्याने येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास केशव कापडणीस यांची नामपूर ताहराबाद रस्त्यालगत शेती असून शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन तसेच पशुपालन त्यांनी केलेले आहे। त्यांच्या शेतातील बंदिस्त शेडमध्ये असलेल्या 19 शेळ्या, बोकड तसेच म्हैस चोरीला गेल्याचे प्रकार सकाळी लक्षात आला। चोरट्यांनी शेडचे कुलूप तोडून जनावरे चोरीस नेली। घटनास्थळी पिकअप वाहन उकिरड्यावर फसल्याने चोरट्यांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटरवर शेतकरी मंगेश कापडणीस यांच्या कांदा चाळीचे कुलूप तोडून ट्रॅक्टर आणून पिकअप वाहन ओढून ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून चोरट्यांनी पळ काढला। एकूण 3,50,000ची चोरी झाल्याचे देवीदास कापडणीस यांच्या लक्षात आले। यामुळे देवीदास कापडणीस आर्थिक संकटात सापडले आहेत। अवकाळी पाऊस, उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातून काढलेला कांदा खराब होत असून त्यातच पशुधन चोरीला गेल्यामुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत। पोलीस प्रशासनाने रात्री व पहाटे गस्त वाढवावी अशी मागणी परिसरामध्ये जोर धरू लागली आहे। पहाटे 1 ते 4 वाजेच्या सुमारास चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे। याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। परिसरातील CCTV कॅमेरे तपासणी कामी पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। पशुधन चोरट्यांचा लवकरच तपास करावा अशी मागणी नानाजी कापडणीस, मधुकर कापडणीस, सचिन कापडणीस, तुषार कापडणीस, राहुल कापडणीस, मनोहर कापडणीस, संदीप कापडणीस, शेखर कापडणीस यांनी केली आहे। दरम्यान ह्या घटनेमुळे द्यानेसह परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। एससी न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस, बागलाण। धन्यवाद। दुसऱ्याचे ट्रॅक्टर आणता म्हणजे किती हिंमत झाली आहे बघा। पळाले नाही ते ट्रॅक्टर घेऊन गेले ना, बरोबर त्यांनी ते पळाले नाही, ते मुद्देमाल टाकून पळून गेले नाही, ते घाबरले नाही। म्हणजे किती डेअरिंग वाढली यावर हे लक्षात घ्या तुम्ही। जर आला असता त्यांना अडवायला हल्ला सुद्धा केला असता। हो, एकटा जर कोणी आला असतं त्याचं काम करून ठीक आहे। त्या ट्रॅक्टरचा प्रयत्न करा, कारण शेतकऱ्याचा विषय आहे आणि गरीब माणूस आहे, त्याच्याबद्दल सगळ्या गावाला आपुलकीत आपण दुसरे तर कोणाचा बी असं तरी आपण तसंच केलं असतं। परंतु जितका करता येईल तिच्यापेक्षा जास्त चांगला माणूस आहे। आमना प्रश्न आम्ही अण्णांच्या सगळं होतो, माणसाचा प्रश्न साहेबांचे तू पीक पडायला पुन्हा तर सगळं करतील 100% बरं काही बैल घेऊन निम्म्या गावाची पेरणी करणार। 30 गुंठे जमीनवाला आहे साहेब, त्याच्याकडे 30 जमीन आहे, कसं करत करणार आहे बायका।